नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट यूजीच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी NTAने मुदतवाढ दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता बातम्या येत आहेत की यावर्षी किती विद्यार्थ्यांचं नीटचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या वृत्तपत्रावर त्याचबरोबर वेब पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही विद्यार्थ्यांना डेट एक्सटेंड करून मिळालेली आहे। या येणाऱ्या काळामध्ये आणखी विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊ शकतं। या संपूर्ण विषयाबद्दल आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विशेष म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये नीटचे रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या जास्त असल्याचं बोललं जात आहे। ती संख्या किती आहे याविषयी सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट UG 2024च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिले गेलेले आहेत। त्याचबरोबर ॲड्रेससुद्धा दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला सुरुवात करूयात। नीट रजिस्ट्रेशन डेट एक्सटेंड म्हणजेच नीटचा फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना डेट वाढवून मिळालेली आहे, डेट एक्सटेंड झालेली आहे। त्याचबरोबर रेकॉर्ड रजिस्ट्रेशन इन 2024 म्हणजे मागच्या संपूर्ण वर्षांच्या तुलनेमध्ये नीट जेव्हापासून सुरुवात झालेली आहे त्याच्या तुलनेमध्ये 2024मध्ये रेकॉर्ड रजिस्ट्रेशन झाल्याचं बोललं जात आहे। या संपूर्ण विषय आपण आता डिटेल पाहूयात। नीट 2024ची जी काही रजिस्ट्रेशनची अगोदर आलेल्या नोटीसनुसार लास्ट डेट जी होती ती 9 मार्च होती, परंतु या डेटपर्यंत काही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आधारचं जे काही OTP आहे, नंबर लिंक करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये अडचणी आल्या होत्या। त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पॅन कार्ड काढायचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थी मायनर असल्यामुळे पॅन कार्डसुद्धा त्यांना लवकर मिळत नव्हतं। या संपूर्ण अडचणींचा विचार करून NTAने आता नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी काही डेट आहे ती वाढवलेली आहे। विद्यार्थी आता 16 मार्च 2024पर्यंत आपला नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांचा नीट ॲप्लिकेशन फॉर्म अजूनही भरायचा राहिलेला आहे त्यांनी 16 मार्चची वाट न पाहता लवकरात लवकर आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करावा। कारण शेवटच्या 2 दिवसात जर आपण बघितलं तर वेबसाईटवर प्रचंड प्रमाणात लोड त्या ठिकाणी येत होता। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी फायनल ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट केल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फोटो, साईन आणि थंबसुद्धा दिसत नव्हते। मग काही 24 तासानंतर पुन्हा डाउनलोड केल्यानंतर ते त्या ठिकाणी व्यवस्थितपर्यंत यायचे। त्यामुळं टेक्निकल जे काही इश्यूज आहेत वेबसाईटचे ते त्या ठिकाणी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी 9 मार्चपर्यंत चालत होते। त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नीट ॲप्लिकेशन फॉर्म अद्यापही भरायचा राहिलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी 16 मार्चची वाट न पाहता लवकरात लवकर आपला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट करण्याचा प्रयत्न करावा। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये किंवा वेब पोर्टलवर एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्या बातमीविषयी आपण पाहूयात की रजिस्ट्रेशनच्या बाबतीत त्यांनी डिटेल ॲनालिसिस त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे 2024मध्ये रेकॉर्ड रजिस्ट्रेशन यावर्षी झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन 25 लाख विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झाल्याचं या बातमीमध्ये डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 25 लाख विद्यार्थी यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। पुन्हा आणखी मुदत वाढलेली आहे। याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी वाढवू शकतात, परंतु फायनल किती विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे हे नीट रिझल्ट लागल्यानंतर NTAद्वारे एक प्रेस नोट प्रकाशित केली जाते। त्यामध्ये संपूर्ण देशभरातील किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये मुलींची संख्या किती आहे, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांचं सुद्धा कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी दिलेलं असतं की किती कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। कॅटेगरी वाईज सुद्धा तो टेबल NTA प्रेस नोटमध्ये प्रकाशित केला जातो। त्याचबरोबर NTA मार्फत स्टेट वाईज सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी दिली जाते। त्यामुळे NTAची जेव्हा रिझल्ट लागल्यानंतर फायनल प्रेस नोट येईल त्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल आकडा किती आहे ते कळू शकतो। परंतु सध्या आत्ता ज्या काही बातम्या येत आहेत टाइम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 25 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं असल्याचं त्याच्यामध्ये बोललेलं आहे। 25 लाख विद्यार्थ्यांचं जर यावर्षी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर नक्कीच हे रेकॉर्ड रजिस्ट्रेशन आहे। मागच्या काही वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच वाढलेली आहे। तर ही संख्या किती वाढू शकते, किती वाढलेली आहे, तर जवळपास 4.2 लाख विद्यार्थी म्हणजे 4,20,000 विद्यार्थी यावर्षी वाढल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या या बातमीमध्ये
म्हणण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये विशेष गोष्ट ही आहे की संपूर्ण देशभरामध्ये मुलींचं जे काही नीट देण्याचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। मुलींचे रजिस्ट्रेशन रेकॉर्ड यावर्षी झाल्याचं सुद्धा टाइम्स ऑफ इंडियामध्ये सांगितलेलं आहे। 25 लाखापैकी जवळपास 13 लाख मुली असल्याचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। जवळपास 55% ही मुलींची संख्या आहे। संपूर्ण देशभरामध्ये नीट एक्झाम देण्याच्या प्रमाण जर आपण बघितलं तर मुलींचं प्रमाण जास्त आहे। मागच्या वर्षीसुद्धा मुलींचं प्रमाण जास्त होतं, याही वर्षी मुलींचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 55% मुली ह्या नीट एक्झामसाठी तयारी करत असतात आणि त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असतात। 13 लाख मुलींचं रजिस्ट्रेशन असलेलं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर 2 आणखी महत्त्वाचे पॉईंट विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्या बातमीमध्ये दिलेले आहेत। हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत। सध्या इंडियाचा डॉक्टर आणि पेशंट रेशिओसुद्धा त्यांनी आपल्या बातमीमध्ये दिलेला आहे की किती पेशंट मागे इंडियामध्ये एका डॉक्टरच्या मागे किती पेशंट आहे, अशा प्रकारचा रेशिओ त्यांनी दिलेला आहे। तर एकास 834 म्हणजे 834 पेशंट असेल तर एक डॉक्टर त्या ठिकाणी 834 पेशंट मागे एक डॉक्टर इंडियामध्ये सध्या असल्याचं त्यांनी आपल्या तर टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आणखी भारतामध्ये म्हणजेच इंडियामध्ये किती डॉक्टरची गरज आहे WHO स्टँडर्डनुसार, तर जवळपास 5 लाख आणखी एक्स्ट्रा डॉक्टरची गरज असल्याचं सुद्धा या बातमीमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर्स त्यांनी तसा उल्लेख केलेला आहे। MBBS BAMS अशा प्रकारचं कुठलंही बायफर्गेशन त्याच्यामध्ये दिलेलं नाही, परंतु ओव्हरऑल आत्ता जर विचार केला तर डॉक्टरची कमतरता नक्कीच इंडियामध्ये आहे। त्यामुळेच विद्यार्थ्यांची संख्या जी आहे, नीटकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि विद्यार्थ्यांचं नीटचं रजिस्ट्रेशन करण्याचं जे काही रेकॉर्ड आहे ते दरवर्षी ही संख्या वाढत जाणार आहे। आत्ता सध्या 834 पेशंट मागे एक डॉक्टर इंडियामध्ये आहे आणि आणखी 5 लाख डॉक्टरची कमतरता असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। याच्या अगोदर आपण अगोदरचे जे काही व्हिडिओ बनवलेले होते त्याच्यामध्ये कॉलेजची संख्या कुठे कुठे महाराष्ट्रात वाढू शकते, महाराष्ट्रात जसं कॉलेजच्या संख्या वाढण्याच्या ज्या प्रक्रियेला गती आलेली आहे तसं संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा कॉलेजच्या संख्या त्या ठिकाणी वाढत आहेत। आता UPच्या बाबतीमध्ये सुद्धा 14 मेडिकल कॉलेज यावर्षी UPमध्ये सुद्धा एस्टॅब्लिश होत आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या स्टेटमध्ये मेडिकल कॉलेजेसची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्याच्यामुळं कट ऑफवर याचा किती परिणाम होईल हे नीटची फायनल प्रेस नोट आल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे की किती विद्यार्थ्यांनी ॲक्च्युअलमध्ये नीट परीक्षेचा फॉर्म भरला, त्याचबरोबर फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी ॲक्च्युअल एक्झामला विद्यार्थ्यांनी फेस केलं, ॲक्च्युअल एक्झामसाठी प्रेझेंट होते, त्यामध्ये किती विद्यार्थी ॲब्सेंट होते, ह्या संपूर्ण डिटेल जे काही आकडा आहे तो आपल्याला नीटचं जे NTA जी वेबसाईट आहे, नीट रिझल्ट लागल्यानंतर एक प्रेस नोट रिलीज केलं जातं। त्या प्रेस नोटमध्ये ही डिटेल आकडेवारी त्या ठिकाणी दिली जाते। त्यावेळेसच आपण कट ऑफचा अंदाज बांधू शकतो। त्यावेळेस जी काही प्रेस नोट येईल त्यामधील विद्यार्थ्यांची संख्या, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यावेळेस बऱ्याच अंशी संपूर्ण देशभरामध्ये कुठे कुठे MBBS कॉलेज यावर्षी येणार आहेत। NMCच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपल्याला बघावं लागेल की यावर्षी कोणकोणत्या कॉलेजेसच्या परमिशन त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। कॉलेजची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या याच्यामधील थोडासा अभ्यास करून आपल्याला कट ऑफबाबत थोडंसं अधिक त्या ठिकाणी नीट रिझल्ट लागल्यानंतरच डिस्कस करता येईल। परंतु आता ज्या काही बातम्या येतात त्या बातम्यांनुसार 25 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर हे नक्कीच रेकॉर्ड रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं डिटेल ॲनालिसिस। आता जी काही बातम्या येत आहेत टाइम्स ऑफ इंडियाला ही महत्त्वाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर लोकमतमध्ये सुद्धा ही बातमी आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळं हे एक महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्यासारखे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म अजूनही भरायचा राहिलेला आहे त्यांनी 16 मार्चची वाट न पाहता लवकरात लवकर आपला ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। कारण NTAने आपल्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की यानंतर डेटमध्ये कुठलंही एक्सटेन्शन विद्यार्थ्यांना मिळणार नाही। कदाचित हे फायनल एक्सटेन्शन आहे, त्याच्यामुळे याच्यानंतर NTA डेट्स वाढवेल की नाही याच्याबाबत आपण निश्चित सांगू शकत नाही। नोटीसमध्ये तर त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की यानंतर NTA डेट एक्सटेंड करणार नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यायचे आहेत। ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत, फॉर्म सबमिट झालेला आहे फायनल, त्यासाठी मात्र करेक्शन विंडो NTA यावर्षी नक्कीच ओपन करणार आहे। करेक्शन विंडो आल्यानंतर विद्यार्थी आपलं करेक्शन त्या ठिकाणी करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं डिटेल ॲनालिसिस ज्या काही बातम्या आत्ता सध्या येतात त्याविषयीचं। चॅनलवर नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या बातम्या, त्याचबरोबर शासनाच्या वेबसाईटवर येणारे वेगवेगळे अपडेट्स विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावेत यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे।
ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे अपडेट्स व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिली गेलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.